एक नामवंत समालोचक ज्यांनी खूप चांगल्या कामगिरीच्या बळावरती आपल्या विभागातील मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आयोजकांच्या गळ्यातले ताईत बनलेले सन्माननीय प्रदीपजी भोईर सर यांच्याकडे बोलूयात. थँक्यू. हेल त्याचप्रमाणे सुशांत जाधव आणि सौरभ जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय संघ मालक त्यांच्या माध्यमातून. देवानाही अभिमान वाटावा अशी वीरांची भूमी, शूरांची भूमी, संतांची भूमी, महतांची भूमी, साक्षात हिमालया हेवा वाटावा असा रांगडा सोबती सह्याद्री, ज्या मातीत अतुलनीय पराक्रमाने इतिहास रचला गेला त्या रायगड जिल्ह्याच्या कुशीत रोहा तालुक्याच्या मातीत दहावीर चषकाचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. एक भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन सातत्याने 14 पर्वामध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने रोहा तालुक्याचा आराध्य दैवत ग्रामदैवत दहावीर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा 14 पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. दिस मैदानाच्या आतमध्ये जर मॅच पाहिली, मॅच क्रमांक 2 जय हनुमान तांबडी खुर्द मुकटे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय गिरोबा अंधाराळी आणि दहावीर 11 या संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. हा क्रिकेटचा खेळ पण झालेला तमाम करणारे रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. इथे पहा अगदी गिरकी घेऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडूचा पाठलाग चालू आहे डीप स्क्वेअरला क्षेत्राच्या बाहेर चेंडू सीमा भार येतोय चौकार. षटक क्रमांक आपण पाहिला P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक. धावसंख्या जर धावपळकडे पाहिली तर मात्र पाहायला मिळते ते म्हणजे 7 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर चीना हा गोलंदाज राहिलाय. खऱ्या अर्थाने जय हनुमान तांबडी खुर्द संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अगदीच या ओहो चांगला चेंडू राहिला होता मात्र शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी आपण जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला गेले. आणि जर आपण गोलंदाज पाहिला तर जय गिरोबा अंधारवाली संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर थोडासा चेंडूमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र गिरकी घेतली फलंदाजांनी. अगदीच फाईनली क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. चेंडू मात्र फरार झालाय. धावा मिळतील तिथे 4. बारा धावसंख्या धावपळकावरती पहिली मॅच कमी धावसंख्येची पाहायला मिळाली परंतु त्या मॅच मध्ये बरंच आपल्याला अनुभव पाहायला देखील मिळाले. ओहो क्या बात है. अगदीच या ठिकाणी सपळ घुसून खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडू सीमा फार. धावा येत आहेत 4. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं संपलं. धावा जर पहिल्या धावपळकावरती तर बिन बाद 16 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतात. क्रिकेटचा हा सोहळा सातत्याने आपण पाहिला. रोहा तालुक्याचा अभिमान अगदी 14व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी स्पर्धेचा हा चित्त थरार सोहळा पाहतोय. अगदीच या मुख्य व्यासपीठावरती पाहिलं जर आमचे अगदी जवळीक मित्र राजूजी केरकर असतील, तदनंतर पाहिलं तर विनोदजी चोरगे, तदनंतर तुषारजी शिंदे या मंडळाचे अध्यक्ष, तदनंतर भाऊ शेलार असतील, संकेत देशमुख, धनंजय पोकळे असे बरेचसे खेळाडू आपण खऱ्या अर्थाने जे खेळले आणि आज खऱ्या अर्थाने या दहावीर चषकाच्या अगदीच
मंडळाची ज्यांनी स्थापना केली आणि सातत्याने दहावीर महाराजाचा हे आशीर्वाद राहिलेला आहे. 14 वर्षाची ही परंपरा कशा पद्धतीने सुरळीतपणे पार होईल ना, हे खऱ्या अर्थाने त्याच्यामधून पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं 16 धावा, षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर रोहित शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आला. एक अनुभवी आहे, एक अष्टपैलू खेळाडू रोहित शिंदे. पहिलाच गतीमध्ये परिवर्तन केलं, अगदी स्लोवर चेंडूचा वापर केला गेला. पहा इथे काय घडलंय. ओ हो, इथे अगदीच धोक्याची घंटी होती, मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. यदा कदाचित जर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राच्या क्षेत्राशी हा फेकी जर व्यवस्थितरित्या केली असती ना, तर यदा कदाचित हा धक्का क्रमांक पहिला मिळाला असता. परंतु नशीब मात्र या ठिकाणी फलंदाज म्हणावं लागेल की सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलं गेलं. 16 धावा धावपळमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर डॉट चेंडूची देखील सांगता राहिले. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फायटेड चेंडू होता आणि याच गोलंदाजीसाठी जाणला जातो या खेळाडूला, या गोलंदाजाला रोहितला. प्रत्येक चेंडू वेगळ्या दाटणीची टाकण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 17 धावा धावपळमध्ये पाहायला मिळतात. अगदी एसटीच्या पाठीमागे जय पाटणकरला तिथे पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाचे आणि त्याचे कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती हातवारे करतो, कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा हे सर्व दोन खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदीच जर पाहिलं तर त्या ठिकाणी पंच विक्रांत पाटील सर आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र इशारा येतो की हा अतिरिक्त म्हणजेच वाईट स्वरूपामध्ये धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये हाय हँडचा व्यक्तिमत्व भाऊ शिलरला आपण पाहतोय. ओ ब्लॉक कॉल, अगदी क्रिकेटमधील घातक शस्त्र वापरलं होतं. अर्थात यॉर्करचा वापर केलं, मात्र त्याच्याकडे माझ्याकडे उत्तर आहे, ते उत्तर देखील गेलं. शॉर्ट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवलं, तद्भर मात्र सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती तर 19 धावा धावपळकावरती. दहावीर चषकाचा हा थरार अगदीच आपण पाहिल्या मैदानाच्या अगदीच कव्हर क्षेत्रामध्ये पाहिलं तर औचित्यगड, छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगड जिल्हा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पावलाने हे पावन झालेलं अगदीच औचित्यगडचं या ठिकाणी पण जर पाहिलं तर अगदी अरबी समुद्रामधून येणारे जे खऱ्या अर्थाने ज्या अरबी समुद्रामार्गे येणाऱ्या विरोधक, अर्थातच अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या ज्या टेहळणी करण्यासाठी या किल्ल्याची स्थापना करण्यात आली. अगदीच मग घोसाळगड असेल, रोहा तालुक्यामध्ये इतिहासाची बरेचसे इतिहास लिहिला गेलाय. इथे मात्र पहा अगदीच थोडंसं बाहेर येऊन मारण्याचा, घुसून करण्याचा प्रयत्न राहिला होता. फलंदाज आपण पाहिला तर साहिल शिंदे हा फलंदाज पाहिला. सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती तर 20 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. रोहित शिंदे पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज राहिलाय. हो, अगदीच आपण पाहिलं ना तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचो, चपराक लागायची होती चेंडूवरती, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही राहिला. सरळ चेंडू यशाच्या हातामध्ये विसावला गेला. षटक क्रमांक दुसरा देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपला. P1 P2 चा खेळ संपला. आपण 2 षटकाच्या समाप्तीने धावपळकावरती जर नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजेच 20 धावा. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 16 धावा आल्या होत्या, मात्र त्या 16 धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला आहे रोहित शिंदेचा. त्यांनी इथे फक्त अगदी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 4 धावांचा एक तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली. एक कंजूस गोलंदाजी पाहिली, तिथे मात्र 4 धावा खर्च केल्या गेल्या. मात्र पार्टनरशिप चांगली राहिली. अगदीच पाहिलं तर विशाल जाधव आणि साहिल शिंदेची, की ज्याने आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 20 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. तिसऱ्या इथे गोलंदाज रोहित शिंदेला पाहिलं होतं, मात्र फलंदाजसाठी देखील आलाय अर्थातच रोहित शिंदे. तांबडी खुर्द मुक्ते संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. आणि खरे आता आल्यानंतर ज्या रोहित शिंदेने गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र इथे रोहित शिंदेने चौकारने आखाडून ओपन केले गेले. ओ स्विच हिट मारण्याचा प्रयत्न राहिला होता. थर्डमॅन क्षेत्रामध्ये मिल्का भाग चेंडूचा पाठलाग चालू राहिलाय. रेस्ट मात्र जिंकले चेंडूने. चेंडू झालाय फरार. धावा मिळतात इथे पुन्हा एकदा 4. तीस धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत.
हे दहावीर चषकाचं सातत्याने आपल्याला यश पाहायला मिळतोय. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हो, ब्लॉकल पद्धत चेंडू होता, पॉइंटला कट केलंय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र इथे थोडस का होईना शांत राहिलाय. अगदी स्ट्राईकला गेलेलं फलंदाज की थांबवलं गेलं. वेट अँड वॉचची भूमिका घेतली गेली. धावसंख्या पहिली धावपळकावरती तर 31 धावा. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे. सुरुवात अभिची चांगली राहिली. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला तिसऱ्या षटकातील. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहिली. 3 षटकांचा खेळ मात्र संपला. 32 धावा धावपळकावर. तिच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र 4. आणि ह्या षटकामध्ये जर पाहिलं अभिनं सुरुवात चांगली राहिली होती, मात्र अभिच्या मधल्या 2 चेंडू 2 चौकार आले. तदनंतर आपण पहिल्या 12 धावा खर्च केल्या जात आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर पाहिलं 1 बाद 32 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. अगदीच पाहिलं ना का सर, तर हे मैदान जरी नवीन असलं ना तरी स्पर्धा 14व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच एक 6 दिवसामध्ये या ग्राउंडचं खऱ्या अर्थाने ही ते आपण पाहिलं ना तर उभारणी गेली. मग धनंजय पोकले असतील, विकेट होणार की नाही, परंतु विकेट देखील या ठिकाणी करून दाखवली. केल्याने सर्व काही होतं, केल्याची पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे श्रेय दहावीर मंडळाचं आहे. ब्लॉकल पद्धत चेंडू राहिला. रोहित शिंदे गोलची ट्रॅकवर आला. नंतर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दुसरे धावेचा प्रयत्न राहिला. तिसऱ्या पंचांना इथे पाचारण केलं जातंय. तिसऱ्या पंचांची भूमिका मात्र आपण पाहिले तर मोहम्मदजी बकवाल सर असणार आहेत. मात्र तिसरा डावला कोणता असणार आहे तर अर्थातच GT स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय का, तिथे मात्र पहा. अगदीच GT YouTube वाहिनीच्या माध्यमातून पाहिलं जातोय. आणि फलंदाज मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. इथे मात्र 2 धावा मिळतील तांबडी खुर्द मुकटे या संघाला. जय हनुमान तांबडी खुर्द मुकटे. आणि ही संकल्पना खऱ्या अर्थाने दहावी चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटच्या माध्यमातून 2 गावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये 4 गावं एकत्र खेळत आहेत. आणि 4 गावचं या ठिकाणी जे आलेले प्रेक्षक वर्ग आणि त्यांचे पाठीराखे यांचे देखील मी दहावी चषकाच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि 4 दिवसामध्ये 64 गावं एकत्र येणार. नुसती खेळायला 64 गावं येणार आहेत, परंतु अखंड जिल्हा ही स्पर्धा पाहत आहे. हे यश सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. राईट अप ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेत. इथे पकडलाय झेल. चेंडू फळीचा नाही झाला मेळ. फलंदाजाचा घेतलेला झेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक दुसरा मिळालाय. आपण जर पाहिलं तर रोहित शिंदेला बाद केलं. सॉरी, विशाल जाधव मात्र बाद झालंय. विशाल जाधव बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा मिळाला गेलाय. इनाईट क्रमांक 4थ्या वरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शन शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोहित शिंदेचं खऱ्या अर्थाने पहिलं स्पेल चांगलं राहिलंय. दुसरं स्पेल देखील चांगलं हाताळत असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू राहिलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये सिंगल कंप्लीट केली जाते. परंतु फलंदाज या ठिकाणी कौतुक करावं, कारण ज्या धावा मिळत आहेत ना, मग सिंगल डबल असेल त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित केलंय. मोठे फटके मिळत नसले तरी चालतील, परंतु सिंगल डबल येते ना, ती नक्की आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या, चांगली उभारणी करू शकतोय. ब्लॉकॉल पद चेंडू राहिलाय. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. 3 क्षेत्रशाला भेंदून लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू झालाय फरार. धावा मिळत आहेत 4. एक बॅटल पाहायला मिळतोय. म्हणजेच शिंदेशाही. आणि हे
शिंदे एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट. ओ इथे पहा अगदी घुसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. लॉंग खरे आता लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र पाहिली तर सिंगलने कंप्लीट केल्यानंतर 40 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं चौथा मार्ग असते आहे. चौथ्या षटकातील एक चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. रोहित गोलची ट्रॅकवर पुलर लेनचा चेंडू होता. नटराज टाईपने मारला फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये शत्रशक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी पहा धोक्याची या ठिकाणी घंटा वाजतोय की काय. तिसऱ्या पंचांना रेपण केलं गेलंय. मात्र या ठिकाणी सन्माननीय क्रिकेटवरती अथोनात प्रेम करणारे आमच्यावरती देखील एक चांगलं नेहमीच त्यांचं सहकार राहिलंय. सन्माननीय बाळाशेठ महाबळे कोलाड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे बऱ्याचशा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे सन्माननीय बाळाशेठ महाबळे यांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय. पाण्याची पूर्तता करायची आहे. मी विनंती करतोय पाणी घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी. हा नक्कीच तिसऱ्या पंचांना या ठिकाणी रेफर केले. म्हणजेच ही दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण केली गेली का. आपण पाहिलं तर मोहम्मदजी बखवाल त्या ठिकाणी आहेत आणि तर मेन पंच जर पाहिलं तर विक्रांत पाटील आहेत. खऱ्या अर्थाने रायगड पोलीस ची आपण टीम पाहिली टेनिस क्रिकेटची तर कृष्णा पाटील हे बाळाशेठ कृष्णा पाटील हे नाव मोठं राहिलेलं आणि खऱ्या अर्थाने त्यांचे चिरंजीव आपण विक्रांत पाटील यांना पाहतोय अगदी पेनगावला बिला. आणि पंचांचा निर्णय आलाय सर की हा फलंदाज मात्र बाद आहे. धोक्याची घंटा वाजली गेली. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी पाहिलंय अगदी जीटी स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून देखील आपण या ठिकाणी पाहिलं की हा फलंदाज मात्र दुसरी धाव घेत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. धक्का क्रमांक या ठिकाणी जर पाहिला तर तिसरा मिळाला गेलाय. तिसरा धक्का मिळालाय. आपण जर पाहिलं फलंदाज बाद झालाय तो दर्शन मात्र या ठिकाणी बाद झालाय. हा क्रिकेटचा थरार अर्थातच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो धावीर चषकाच्या माध्यमातून. जरी मैदान बदललं गेलं मात्र स्पर्धा नाही बदलली. प्रेक्षकांची जी उदंड प्रतिसाद सातत्याने पाहायला मिळते. पहा जरी मॅच सुरू नाही झाली तुषार शिंदे साहेब तरी देखील सकाळी प्रेक्षक मायबाप वर्ग या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होते की मॅचला सुरुवात कधी होणार. आणि खऱ्या अर्थाने अगदीच आपण पाहिलं तर रस्त्यावरून जाणारे हे वाहन ते देखील त्यांना देखील हा मोह रोखता येत नाही. हा क्रिकेटचा थरार पाहण्याचा. 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पहिली धाव फलकावरती तर 41 धावा धावपळते पाहायला मिळतात. फलंदाज मात्र बाद झाले 3. पाचवा षटक मात्र आपण पाहिलं भैरवीचं षटक डेथ ऑर स्पेशलिस्ट स्वतः जय पाठणकर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. एक अनुभव आहे. अगदीच पाहिलं तर न्यूझीलंडचा खेळाडू होता जेसी रायडर. मग तो गोलंदाजी करायचा चांगली फलंदाजी करायचा त्याच पद्धतीचा हा खेळ खऱ्या अर्थाने जय पाटणकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईकला जर फलंदाज पाहिला तर रोहित शिंदे आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. चेंडूचा वेग जर पाहिला तर कमी गतीचा राहिला मात्र बॅट जर पाहिलं तर आधीच निघून गेलं आणि खऱ्या अर्थाने चेंडूमध्ये थोडंसं स्विंग देखील पाहायला मिळाले. जय पाटणकरची खऱ्या अर्थाने ही सातत्याने व्हेरिएशन नेहमीच पाहायला मिळतो. पहा मी ठरवलंच होतं की खेळेल तर खेळेल अगदीच पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र झालाय फरार. धावा मिळतील तिथे 4. धावसंख्या 45 45 धावा धावपळकावरती राहिल्यात आतापर्यंत. 2 चेंडू. पहिला चेंडू डॉट नंतर चौकार. आहा काय चेंडूने या ठिकाणी पहा काय इनकट झालाय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला वाटले की हा चेंडू बाहेर जातो की काय परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. इनकट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि हे खऱ्या अर्थाने पण पहा डेथ ऑफ स्पेशल मध्ये पाहायला मिळते सातत्याने.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका पडला, चेंडू बराच काळ हवेमध्ये, 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा खाली येत असताना चेंडू हातामधून निसटला गेल्या. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. हा सर, पुढचा मॅच सापया वरसगाव, जय भवानी रोट आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी खारगाव कोळीवाडा आणि श्री दहावीर तळवळी. मला वाटते सागर सावंत इथे उपस्थित राहिले होते. मी विनंती करतोय सापया वरसगाव, जय भवानी रोड. चला आपण दोन्ही संघाचे कर्णधार. सिंगल कंप्लीट केले दुसऱ्या धावेचा. या ठिकाणी विचार, माणस केलंय, धाडस केलंय आणि खऱ्या अर्थाने इथे फार रिस्क घेतली. अगदीच धोक्याची घंटा होती की काय. मात्र पहा, फिटनेस महत्वाचा, जिद्द महत्वाची, मनाशी विचार केलं आणि ते पक्क केले. 2 धावा मी घेणार आणि नक्कीच त्या घेतल्या गेल्या, यशस्वी झाले. 2 धावा कंप्लीट केल्या. जर धावसंख्या पाहिल्या तर 49 धावसंख्या. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं चेंडूने या ठिकाणी पहा खिळवाड केला. अगदी चेंडू समोर आला, तिथून मात्र उसळे घेतले चेंडूनं. धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावींची गरज आहे, ती गरज पूर्ण करताना आणि धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकांचा मात्र खेळ संपलाय. पूर्वार्ध मात्र आपण पाहिला तर 52 धावसंख्येचा पाहायला मिळाला. ज्या प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान, तांबडी खुर्द आणि मुक्ती या संघानं 3 विकेट मात्र त्यांचे गमावले गेले. 52 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावांची गरज. पुढची मॅच मी विनंती करतोय टॉस साठी. सापया वरसगाव, जय भवानी रोठ आणि जय भवानी खारगाव कोळीवाडा, श्री दहावीर तळवली. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण टॉस साठी यायचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होणार आणि सातत्याने आज बऱ्याचशा स्पर्धेमध्ये भाऊ शेलार आमचं दोघांचं कॉम्बिनेशन, मग आकाश मांजरेकर आणि प्रदीप भोईर, मग बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय. मग PNP मध्ये देखील आम्ही सोबत राहिलो आणि सारसोली चषकामध्ये, दहावीर चषकामध्ये देखील, आणि सातत्याने शेड्यूल पाहायला मिळतोय. अगदीच क्रिकेटचे या ठिकाणी मांडीवर पाहतोय. क्रिकेटच्या आधारस्तंभ, क्रिकेटला हिमालय एवढे उंची देणारे आमच्या मांडीवर मग बाळाशेठ असतील, राजू शेठ केरकर असतील, अगदी नारायणजी सर असतील, त्यानंतर तुषारच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. आणि क्रिकेटचा खेळ पाहण्यात आल्या तमाम क्रीडारसिक माय प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. तर टॉक्स तर मी विनंती करतोय सन्माननीय राजू शेठ केलकर यांना की चला प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. धन्यवाद प्रदीपजी भोईर सर. बघा, नाणेफेक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत सन्माननीय राजू शेठ केरकर, ज्यांची रोहा तालुक्यामधील आई खानावळ ही फार फेमस आहे. मग तिथली सुरमई थाळी असू देत, बांगडा थाळी असू देत, मग कोलंबी थाळी असू देत, चिकन थाळी, मटन थाळी, खऱ्या अर्थाने खवय्यांसाठी मेजवानी असणारी आई खानावळ यांचे करते धरते करविते. आणि त्याच वेळेला तांबडी गावामध्ये केरकर फार्म हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. त्यांची सेवा नेहमी तत्पर राहिली आहे, सेवेची तत्पर अशी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेक या ठिकाणी झालेली आहे. मैदानाच्या काय घडलं, काय बिघडलं याबद्दलची आपण चर्चा करूयात. जिथे 2 संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळाले. 2 गाव एक संघ. एका बाजूला जय हनुमान तांबडी खुर्द मुकटे हे 2 गाव एकत्रित येऊन हा संघ पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला जय गिरोबा अंधाराळी आणि दहावीर 11 रोहा हे संघ आपण पाहिलं तर एकत्र आले. तळवली संघाने या पुढच्या मॅचचा नाणेफेक या ठिकाणी जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अंधाराळी आणि दहावीर 11 बंगलेआळी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः पारंपरिक निर्णय अर्थात क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत असताना तांबडी आणि मुक्टे या संघाने आपण पाहिलं 52 धावा जमा केल्यात. विजयासाठी उत्तरार्धाच्या खेळामध्ये 53 धावांचं आव्हान असणार आहे. 3 विकेट्स गमावले होते. टॉप ऑर्डर बॅट्समननी कमालीचा खेळ करून दाखवला. सामना बरोबरीत सुटला तर विकेटचं महत्व काय आहे हे आपल्याला माहिती आहे.
वळूयात मैदानाच्या आत, जिथे मात्र उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. वरसगाव संघ, चला या, आपण बॉल चॉईस करून घ्यायची, वेळेची बचत आपण करायचंय. हाय हॅलो नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे श्री धावीर चषक 2026 मध्ये. दिवस क्रमांक 2, मॅच क्रमांक 2, 1 नंबरची क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत. उत्तरार्धाच्या खेळासाठी दुर्गेश आणि अंकित ही जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. 53 धावा एका संघाला वाचवायच्यात तर दुसऱ्या संघाला करायच्यात. गोलंदाजीसाठी रामदास. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या नाकावरती टिचून ही घेतलेली धाव आपला कॉन्फिडन्स वाढवून देईल. धावफलकाचा श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळालाय. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या, जिथे आपण पाहतोय रामदासला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 30 यार्डच्या घेऱ्याबाहेर डीप मध्ये पेट्रोलिंग आपण पाहिलं तर लॉंगॉन क्षेत्ररक्षक आहे, एक मिडविकेट क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवण्यात आलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फलंदाज स्वतः उभा कुठे आहे ते बघावं लागणार आहे. आणि मग अशा वेळेला वाईडची अपेक्षा करणं मित्रा फार चुकीचं आहे. क्रिकेटचे बदलणारे नियम आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर आपण जर ऑप्शनच्या बाहेर खूप जास्तीचे सफल झालात तर बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला गोलंदाजाला द्यावं लागतं. हे क्रिकेटचे नियम आहेत. हे बदलते नियम गोलंदाजांसाठी अनुकूल ठरलेत. पुन्हा एकदा सफल झाले, कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक तैनात, चुकीचं क्षेत्र निवडलं, शॉर्ट सिलेक्शन मध्ये त्रुटी आढळली, फलंदाज बाद. फलंदाज अंकित या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत कोण आलाय? ज्याला कुठल्याही नावलौकिकाची गरज नाही, ज्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही, असा जय पाटणकर जेपी मैदानाच्या आत आपल्या वर्सेटाईल फलंदाजीसाठी जो ओळखला जातो, जो शॉर्ट सिलेक्शन मध्ये बेताची कामगिरी करतो, मात्र ताकदीवरती स्वार होऊन त्याची फटकेबाजी हे नेहमी नयनरम्य राहिली आहे. आज संघ अडचणीत आहे, मग अशा वेळेला आंधी आए या तूफान, हम करेंगे नौका पार. मी या ठिकाणी विनंती करतो रसिक मायबा प्रेक्षकांना की आपल्या रस्त्यावरती असणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या कृपया बाजूला करा. ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. विनाकारण तुमचं चलन नाही कापलं गेलं पाहिजे अशी आमची सुद्धा या ठिकाणी विनंती आहे आपल्याला की चला रोड साईडला लावलेल्या गाड्या इथून बाहेर काढा. बाहेर काढायचं होतं या चेंडूला, मात्र जय पाटणकर इथून मात्र अडकला गेला. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. जय पाटणकर बॅक टू दी डग आउट. पोलीस उपस्थित आहेत, ज्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून कळवलंय की या गाड्या जर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हटवण्यात नाही आल्या तर मात्र तुमच्या मोबाईलवरती SMS आला असेल की तुम्हाला एवढ्या रुपयाचा चलन काटला गेलाय. त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे, आशा आहे. वळूयात मैदानाच्या आत, जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना रामदास याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. 2 धावसंख्येवरती 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अभि गुडेकर पाहायला मिळतोय, त्याच्या समवेत दुर्गेश देसाई. या जोडीला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. जय पाटणकर कडून खूप साऱ्या अपेक्षा होता, अपेक्षांचं डोंगर घेऊन येत असताना फटका चुकला गेला, क्षेत्र चुकीचं निवडलं.
पॉवर प्लेच्या षटकांमध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे नजदीक तैनात केले असतात आणि मग अशा वेळेला तेच क्षेत्र निवडलं गेलं आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत अभि. क्या बात है, व्हॉट अ बॉलिंग. बनाना कट पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आतल्या बाजूने वलय प्राप्त केले. जबरदस्त धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आत. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज रामदासचं. 2 फलंदाजांना बाद केलं. नवीन येणाऱ्या फलंदाजाला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतोय. चांगला खेळ, चांगली मानसिकता मैदानाच्या आत पाहायला मिळालीये. बघा दुधात माशी पडली. आपण गोलंदाजाचं खूप सारं कौतुक करत होतो, मग अशा वेळेला दिशाहीन गोलंदाजी. आउटसाइड लेग स्टंप पाहायला मिळाला. वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्राची धाव इथून मात्र मिळेल. धावफलकावरती 3 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं लावलंय. ऑप्शनच्या बाहेर आपण जर पाहिलं, शॉट थर्डमॅन आहे यावेळेला. मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार पहिल्या षटकातील शेवट गोड करणारा होता. पहिल्या षटकातील पहिल्या 5 चेंडूंमध्ये केवळ आपण पाहिल्या ना तर 3 धावा आल्या होत्या. या षटकारामुळे सांघिक धावसंख्येला आता मात्र वलय प्राप्त झालंय, वजन प्राप्त झालंय. 9 ही धावसंख्या 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराची किंमत फार आहे, कारण मोमेंटम प्राप्त करून देणारा षटकार आहे. संघ अडचणीत होता, दुष्काळामध्ये होता, मग पावसाची एक सर यावी या पद्धतीचा हा षटकार सांघिक धावसंख्येला आता मात्र पुढे घेऊन गेलाय. 53 धावसंख्येचं टार्गेट. आणि मग अशा वेळेला आता दुर्गेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नितीनचा पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने वळवलाय. डीप मध्ये मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. केवळ एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे. धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतोय. 10 ही धावसंख्या पाहायला मिळते. दुसरं षटक मैदानाच्या आत प्रगती पथावरती आहे. मैदानाच्या आत जो गदारोळ आहे तो कशामुळे आहे? कारण लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आहे. गोलंदाजाला आपली लाईन लेंथ मध्ये बदलाव करावा लागला. क्षेत्ररक्षकांची जागा पुन्हा एकदा बदलावी लागली. सुनिश्चित केलं गेलं की डीप मध्ये मिडविकेट आहे. अगदी त्याच वेळेला वाईड लॉंग ऑफ सजवण्यात आलाय. ऑनसाइडच्या दिशेचे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. आणि मी म्हणेन यावेळेचा खराब चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केला. स्क्वेअर लेग बाउंड्री. हा षटकार नाहीये, हा आत्मविश्वास, ताकदीचं प्रदर्शन आणि क्लास दाखवला गेलाय. काय कमालीचा फटका होता. जीटी स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती जा आणि आपल्याला या शॉटचा मनमुराद आनंद लुटा. फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एलिगंट स्ट्रोक मैदानाच्या आत, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. मी नेहमी म्हणतो की एखादा चौकार षटकार आल्यानंतर हुरळून न जाता मानसिकतेवरती थोडंसं आणखीन चांगली कामगिरी करायची. विकेट टिकून खेळायचं, मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायचं. त्या दिशेने अर्थातच वाटचाल पाहायला मिळते अभिच्या माध्यमातून. धावफलक 17 मध्ये जाऊन पोहोचलंय. गोलंदाज नितीनवरती केलेला हा हल्ला बोल उपयुक्त आहे, सांघिक गरज पूर्ण करणारी आहे. स्ट्राईक एंड वरती इथून मात्र सलामीसाठी आलेला डीडी अर्थात दुर्गेश देसाई पाहायला मिळतोय. वलय प्राप्त केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या पुन्हा एकदा जिवारी लागलाय. दुर्गेश थोडासा स्ट्रगल करतोय, हरकत नाहीये.
सोबतचा फलंदाज जर चांगली फटकेबाजी करतोय तर तुम्हाला संधी आहे, स्वतःला वेळ द्या, स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध आपोआप होता येतं. ही परिस्थिती आता मात्र स्वीकारावी लागेल. राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, क्षेत्ररक्षक तैनात. आपले कोळी बांधव जसा जाळ टाकतात ना, त्या पद्धतीचं जाळ, मोठा मासा जाळायला लागलाय. फलंदाज बाद. लेंथ वरनं वळवला. यावेळीचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला. फलंदाज स्ट्रगल मध्ये होता, अडचणीमध्ये होता, दबावामध्ये होता. चला मग त्याला अधिक मेहनत घ्यायला लावूयात. ही मानसिकता मैदानाच्या आत पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला क्रिकेट जे मैदानात दिसतंय तिथपर्यंत मर्यादित नसतं मित्रांनो. क्रिकेट मैदानाच्या बाहेर तुमची काय स्ट्रॅटेजी आहे, तुमचे कसे विचार जुळून आलेत, तुमचा काय प्लॅनिंग झालंय, त्यावरती एक्झिक्यूट करणारा सुद्धा असणार आहे. सन्माननीय दीपकजी देशमुख साहेब यांना आपण विनंती करूयात आणि सन्माननीय लीलाधरजी देशमुख साहेब यांना सुद्धा आपण विनंती करूयात. साहेब या श्री धावीर चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण सुद्धा मुख्य मंचावरती आसनस्थ होऊन या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. स्लोवर वन, मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक. जीटी स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन सुद्धा या चेंडूला धुंडो रे साजनासारखे शोधत होते. लॉंगॉन क्षेत्ररक्षकाचं करूयात कौतुक. आणखीन एक फलंदाज, बॅक टू दी डग आउट. इथून मात्र आपण पूर्ण करूयात, कारण एकत्रित खेळाडू आलेत. टीम मीटिंगचा हा एक फायदा आहे मित्रांनो. जिथे दोन गावातील खेळाडू एक संघ बनून येतात, जिथे अनुभवी आणि नवोदित खेळाडू एकत्रित येतात, एक थॉट शेअर केला जातो, तिथूनच खऱ्या खेळाची क्रांती होते मित्रांनो. की शेवटचे षटक कोण टाकणार, सध्याची परिस्थिती काय आहे, नवीन येणारा फलंदाज अडचणीमध्ये असेल, मग त्याच्या अडचणींमध्ये वाढ कोणता गोलंदाज करू शकेल, असे बरेचसे चर्चासत्र इथून रंगले जातात. आणि अशातूनच चांगला खेळ, चांगला संघ निर्माण होतो. हे आपण बऱ्याच वेळेला पाहिले. रोहा तालुक्यातील क्रिकेट विश्वाचा मानाचा चषक, श्री धावीर चषक, या स्पर्धेचं 14वं पर्व आपण आनंदाने, उत्कर्षाने, आत्मीयतेने अनुभवताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना, प्रति षटक 12ची सरासरी आवश्यक आहे. 3 षटक, 18 चेंडू, विजयासाठी 36 धाव संख्येची आवश्यकता असणार आहे. अभि गुडेकर जोपर्यंत मैदानाच्या आत आहे तोपर्यंत आपण जर पाहिलं, जय गिरोबा अंधाराळी अर्थातच धावीर 11 संघाची आशा पल्लवीत आहेत. अभि गुडेकरच्या बॅट मधून लगावलेले ते 2 षटकार नयनरम्य होते. आता मात्र जबाबदारी ओळखून चांगली कामगिरी करावी लागेल. सर, हल्लीच्या क्रिकेट बद्दल चर्चा करायची झाली ना, हल्लीच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर प्रत्येक 6 चेंडूंच्या बागेत 2 मोठे फटके खेळायचे. तसं बघायला गेलं तर सोपं आहे, मात्र गोलंदाज ते करून देतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. गोलंदाजीसाठी रोहित आलेला आपण पाहतोय. हाच रोहित शिंदे ज्याने फलंदाजी करत असताना 4 चौकारांनी आपल्या इनिंगला सजवलं होतं. आता मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा दैदिप्यमान कामगिरी करण्यासाठी पुनश्च एकदा हरिओम म्हणाला आणि सज्ज झालाय. जिथे इन फॉर्म बॅटर अभि गुडेकर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अभि गोलंदाजाला गुळ चारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. अभिसाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेत. लॉंग ऑफचं क्षेत्र खाली ठेवण्यात आलंय. मिड ऑफचं क्षेत्ररक्षकाला थोडस वाईड केलं, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक सजवण्यात आलंय. डीप मध्ये कव्हर्स ठेवण्यात आलंय. काय होणार गोलंदाजी, ऑप्शनच्या बाहेर थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तटस्थ आहेत. अलर्टनेस महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षण करत असताना धावा जितक्या वाचवू तितकाच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतो.
बघा, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन अकाउंट ओपन केलं होतं. इथे क्षेत्ररक्षकांना रणधन सेव्हिंग अकाउंट ओपन करावं लागणार आहे. धावा वाचवल्या तरच आपला संघ वाचेल, ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. रोहित गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूपासून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. यावेळेला मला खऱ्या अर्थानं फलंदाजाची कीव येते. हा चेंडू फुलटॉस होता, त्याला सरळ बॅटने ज्या ठिकाणी पाहिजे होतं ना त्या ठिकाणी खेळू शकला असता. मात्र खरंच या रिव्हर्स स्वीपची गरज होती का? आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे मित्रा. जिथे स्ट्राईक एंड वरती चीना आपल्याला पाहायला मिळतोय. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कधी ऑफ स्टंपच्या बाहेर, कधी लेग स्टंपच्या बाहेर. वाईड चेंडू आपल्या संघाची परिस्थिती वाईट करू शकेल, हे सुद्धा गोलंदाजाने ओळखणं गरजेचं आहे. वाईड चेंडू आलाय. गणेश देसाई मैदानाच्या आत आलाय. गणेश आता गणपती बाप्पाची भूमिका बजावावी लागेल. आपल्या संघाला तारणहारची भूमिका बजवावी लागेल. 19 ऑन स्कोरबोर्ड, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस प्रकारचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने. गॅप मध्ये खेळण्याचा मानस, इच्छा वर्तवली गेली होती. मात्र क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करतोय. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या आहेत. वाचवणाऱ्या धावा आपल्या गोलंदाजाचा कॉन्फिडन्स आणि क्षेत्ररक्षकांचे आविर्भाव कायम राखण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. धावफलकावरती इथून मात्र आपण पाहतो 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 मोठे फटके आणि या मॅच मधली चुरसता, रोमहर्षकता अधिक वाढेल. 1 विकेट आणि मग गोलंदाजी करणारा संघ, अर्थातच जय हनुमान तांबडी खुर्द मुक्ते हा संघ फ्रंट फूट वरती येईल. सरळ बॅटने बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव सहज पद्धतीने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेची इच्छा वर्तवली आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. 1 मोर डाऊन. या YouTube वाहिनीवरती अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया सबस्क्राईब करा. आगामी कालावधीमध्ये आपल्या विभागातील चांगल्या स्पर्धा या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं 60 सेकंड्स मागे हा रनआउट कसा झाला लक्षात घ्या. पहिली धाव अगदी सहज घेतली होती, सोपी घेतली होती. पहिल्या धावेमध्ये जास्तीचे एफर्ट्स नव्हते, वेळ तिथे वाया गेला आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकाने केलेला तो अचूक थ्रो, त्या बळावरती फलंदाजाची विकेट गेलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. 21 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. उलटी गिनती आपण जर पाहिलं, 14 मध्ये 32 ची आवश्यकता होती, 18 मध्ये 36 हव्या होत्या. आपण जर पाहिल्या 4 बॉल्स मध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहितच्या माध्यमातून आहे. फुल टॉस चेंडू. बघा, काही गोलंदाज इतके चाणाक असतात ना, जे फुलटॉस चेंडूला आपलं शस्त्र म्हणून वापर करतात आणि तेच रोहितने सुद्धा केलंय. कधी स्लोवर वन फुलटॉस, कधी फास्टर वन, कधी लोअर फुलटॉस. अशा पद्धतीचे फुलटॉस मध्ये सुद्धा व्हरायटी, व्हेरिएशन बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो. कौतुक करावं लागेल. फुलटॉस म्हणजे सरप्राईज आहे आणि सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग राहिलेत. मिडॉनच्या दिशेने फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक. थोडंसं लेझी क्रिकेट. मैदानाच्या आत बाय 1 गेट 1 फ्री ची ऑफर होती आणि 2 धावा इथून मात्र यशस्वी पद्धतीने पूर्ण केल्यात. 3 षटकांची इथून मात्र होईल सांगता. 3 षटकांच्या सांगती अखेरीस धावफलकावरती जमा झाल्यात. 23 धावा, येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. प्रति षटक 15 ची सरासरी राखणं आता मात्र काळाची गरज बनली आहे. 12 चेंडूंमध्ये 30 धावा. एका बाजूला जय हनुमान तांबडी खुर्द मुक्ते संघ, तर दुसऱ्या बाजूला जय गिरोबा अंधाराळी धावीर 11 रोहा संघ, बंगलेआळी संघ. 2 गाव 1 संघ या संकल्पनेवरती ही क्रिकेटची स्पर्धा मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. या स्पर्धेचं आयोजन हा नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. सातत्यपूर्ण, यशस्वी 14 वर्ष 14व पर्वामध्ये आपण पदार्पण केले.
तुषारजींनी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं ज्या वेळेला ही स्पर्धा अनाऊन्स केली जाते पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्व लॉट्स फुल होऊन जातात. मग नाही कोणाला म्हणायचं हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न पडतो. उडीयत मैदानाच्या आत जिथे मात्र 12 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. एका संघाला त्या धावा वाचवायच्या आहेत तर दुसऱ्या संघाला त्या धावा करायच्या आहेत. त्यासाठीची जिद्द, चिकाटी, कुतूहल, जिज्ञासा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक एंड वरती रोहित शिंदे तर गोलंदाजीसाठी रामदास. शरीरापासून दूर असलेला चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपातील धाव धावफलकावरती बहाल केली गेली आहे. 24 ही धावसंख्या पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानाच्या आत प्रदर्शित केला गेलाय. डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथून मात्र चेंडू उडवलाय. फाईन लेग क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चूक नाही. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डग आउट. बघा वाऱ्याची मंद झुळूक यावी आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा, ढासळावा अशी परिस्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे. चौथं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहे. 24 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना अर्धा डझन संघ तंबूमध्ये परतलाय. उलटी गिनती आपण जर पाहिली नाही, येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आपण जर पाहिली 29 धावांची आवश्यकता आहे. 11 मध्ये 29. नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्वराज मांडवकर पाहायला मिळतोय. मजबूत शरीरयष्टी असणारा हा खेळाडू आता मात्र त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. संघ अडचणीत आहे. मात्र अडचणींचा सामना करत असताना गोलंदाजांवरती वार करत असताना स्वतः ढाल बनून आता चांगले फटके खेचावे लागतील. खाली क्षेत्र कुठे आहे याचा अंदाज घ्यावा लागेल. कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप जरूर आहे. क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं झालंय. चाणक्य नीती बघा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे थोडीशी एक नजर घुमवा. सर्वजण पातळ शरीरयष्टी असणारे आहेत, बारीक आहेत आणि त्याचमुळे का होईना 30 यार्डचा घेरा ते जवळपास अगदी सहज पद्धतीने लिलिया पद्धतीने पार करतायत. कौतुकास पात्र क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत. गोलंदाजांना दुजोरा देणारं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही आशेचं एक किरण ते म्हणजे अभि गुडेकर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 2 षटकार आलेत मात्र धावांचा ओघ, वेग वाढवावा लागेल. LBW चं जोरदार अपील विकेटच्या समोर पकडला गेलाय. कोणतीही चूक नाही. आणखीन एक फलंदाज, बिग ब्लो, महत्वपूर्ण फलंदाज अभि गुडेकर बॅक टू दी डग आउट. गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाची नौका बुडवली आहे है ना. धावफलकावरती आपण पाहिलं तर 25 धावा जमा केल्यात आणि मग असं असताना आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. फलंदाज हजेरी लावतायत, तंबूमध्ये परत आहेत. अभि गुडेकर वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके खेळता आले नाहीयेत. ही एक बाब लक्षात घ्यावी लागेल. सरप्राइजिंग डिलिव्हरी होती जरूर मात्र हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपातील धाव ऍड होईल. 26 ऑन स्कोरबोर्ड. धावांचा वेग वाढवावा लागेल. वाईडची वाट न पाहता आता मात्र मोठे फटके खेचावे लागतील तर आणि तरच या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करता येऊ शकेल. मोठा फटका मिडल ऑफ दी बॅट मात्र एलिव्हेशन मिळू शकलं नाही. क्षेत्ररक्षकाने वाट पाहिली, फलंदाजाची वाट लावली. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी डग आउट.
रामदासने आपल्या गोलंदाजी मधील फायफर कंप्लीट केलंय. 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. सड पातळ शरीर यष्टी, उंची कमी मात्र खेळाची उंची, गोलंदाजी मधला वेग प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना केलं नसतं नाबूद. फायफर कंप्लीट करत असताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना एका पाठोपाठ एक बाद करण्याचं सत्र. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज, एक यशस्वी स्पेल. इथून मात्र आपण पाहतोय सांगतेच्या दिशेने वाटचाल करेल. अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मोठा फटका आला तर आणि तरच फलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकेल, अन्यथा तुमच्यासाठी दिल्ली अब दूर है असं म्हणावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, कोणतीही चुकी होत नाहीये. एकदा टाळ्यांचा गजर करूयात मित्रांनो रामदासच्या गोलंदाजीसाठी. रामदासच्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाची नौका बुडवून काढली आहे. 5 फलंदाजांना बाद करत असताना आपण जर पाहिलं तर धावा खर्च केल्यात केवळ 13 आणि तब्बल 5 फलंदाज ठरलेत. गारद, वेल डन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. कालच्या दिवसामध्ये मुस्तकीम मुकादम आपण पाहिला ज्याने फायफर कंप्लीट केला. कालची परिस्थिती वेगळी होती. काल त्याच्या गोलंदाजीवरती रोहन सानपने पहिले 2 षटकार खेचले आणि तदनंतर मात्र लगातार विकेटचं सत्र पाहायला मिळालं. आता सुद्धा आपण पाहिलं रामदासच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या, मात्र तरी सुद्धा त्याने केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगं, कौतुकास पात्र. एखाद्या नवख्या गोलंदाजाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी मिळणं हे खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र आहे. शॉर्ट पिच बॉल, बॅटची लीडिंग एज, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि 1 धाव सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. 28 धावा जमा झालेत. येणारे 5 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. थोडक्यात काय तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं काळाची गरज आहे, अन्यथा या स्पर्धेमधलं आपलं आव्हान संपुष्टात येऊ शकेल. अगदी सहज पद्धतीने 1 धाव पूर्ण केली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज गारद झाले. कौतुक करावं लागणार आहे. इथून मात्र आपल्याला प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान तांबडी खुर्द मुक्ते संघाचं, ज्यांनी नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सुद्धा आपल्या फलंदाजांवरती असलेला आत्मविश्वास, बॅटिंग ऑर्डर मध्ये केलेले बदलाव आणि गोलंदाजांचं पुनरागमन या बळावरती एका पाठोपाठ एक फलंदाजांना त्यांनी बाद करण्याचं सत्र चालू ठेवलंय. 1 धाव मिळणार आहे. या मॅच मध्ये खूप पुढे गेलाय अर्थातच तांबडी खुर्द मुक्ते संघ. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी, हे चित्र आपण अनुभवतोय. श्री धावीर चषक. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज, डॉट बॉल. बघा मिडल ऑफ द बॅट किती कमी चेंडू लागलेत, इजेस जास्त लागलेत. कौतुक करावं लागणार आहे शेवटचं षटक ज्यांनी हाताळलं, अर्थात ऋतिक शिंदे. आतापर्यंतची गोलंदाजी चांगली झाली आहे. आपलाच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याची संधी होती, जीवनदान मिळाले. या इनिंग मधील आपण पाहिलं शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. श्री धावीर चषकचा आपण चित्त थरार अनुभवला. पहिली मॅच नेल बायटिंग झाली. दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला. गोलंदाजांनी सेकंड इनिंग मध्ये मात्र करिश्माई कामगिरी केली आहे आणि अशा पद्धतीने ही मॅच आपण पाहिली. जय हनुमान तांबडी खुर्द मुक्ते संघ विजय संपादन करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत झालेल्या संघाने सुद्धा केलेल्या चुकांमधून आत्मपरीक्षण करत नवीन स्पर्धेमध्ये नवीन उमेदीने नवीन रणनीतीने उतरावं अशी देऊयात शुभेच्छा. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक कोणाला दिलं जावं यावरती दुमत नसावं. ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फायफर कंप्लीट करणारे फार कमी गोलंदाज असतात आणि मग अशांच्या यादीमध्ये आपलं नाव सुवर्णाक्षराने नोंदवलं. श्री धावीर चषक 2025 मधील सलग दुसऱ्या दिवशी दुसरं फायफर कंप्लीट करणारा रामदास ठरतोय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
आपण रामदासला विनंती करूयात. रामदास या, आपलं या ठिकाणी गुणगौरव आपण करूयात. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं, आयोजक यांचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूयात. आपण सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते, धनंजयजी पोकळे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे